नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। जय गजानन। भगवान श्री गणेशांच्या दिव्य लीलांनी युक्त असणाऱ्या श्री गणेश पुराणाचं चिंतन आपण करतोय। हे चिंतन करताना वेगवेगळे संवाद आपण पाहतोय। म्हणजे पहिला संवाद आपल्या समोर आला सूत शौनक संवाद। शौनकादिक ऋषी नैमिषारण्यात एकत्र आले, त्यांनी सूतांना प्रश्न विचारला आणि महर्षी सूत गणेश पुराण सांगायला सुरुवात करतात। गणेश पुराणाचा मूलभूत संवाद आला महर्षी भृगूंचा आणि सोमकांत राजाचा संवाद। त्यातून वेगवेगळ्या गोष्टी ते आपल्या समोर मांडत आहेत। तो संवाद आपण पाहतोय। तो पाहत असताना ब्रह्मदेवांचा व्यासांचा संवाद आपण पाहतोय। मध्ये एक संवाद आपण सध्या पाहतोय राजा शूरसेन आणि देवराज इंद्रांचा संवाद। यामध्ये शूरसेना आला, देवराज इंद्र चतुर्थीचं महात्म्य सांगतायत, देवराज इंद्र दुर्वेचं महात्म्य सांगतायत। ते सांगत असताना या पृथ्वीवर चतुर्थीचं व्रत कसं आलं अशा प्रकारचा प्रश्न शूरसेनांनी विचारला। आणि मग कृतवीर्याची कथा देवराज इंद्रांनी सांगायला सुरुवात केली। कृतवीर्य कसा निपुत्रिक अवस्थेत होता, त्याचे पितर कसे ब्रह्मदेवांपर्यंत गेले, त्या ब्रह्मदेवांना प्रार्थना केल्यानंतर त्या पितरांना चतुर्थी व्रत कसं मिळालं, ते त्यांनी येऊन कृतवीर्याला कसं दिलं, इत्यादी सगळा कथाभाग देवराज इंद्रांनी सांगितला। त्यानुसार कृतवीर्याने चतुर्थीचं उपासना केली आणि चतुर्थीची उपासना केल्यानंतर काही काळाने त्याला संतती झाली। मात्र ही संतती हस्तपाद विरहित अशी होती। त्याचा अर्थ त्यांना ना हात होते ना पाय होते, अंगहीन अशा प्रकारची संतती जन्माला आली। म्हणून आश्चर्य वाटलं, राजाला आश्चर्य वाटलं असं सोडून द्या, शौनकादिक ऐकणाऱ्या महर्षींना आश्चर्य वाटलं। त्यांनी स्वाभाविक महर्षी सूतांना प्रश्न विचारला, सोमकांतांनी भृगूंना प्रश्न विचारला, अशी कशी संतती जन्माला येते? जर एवढं अद्वितीय व्रत स्वतः भगवान ब्रह्मदेवांनी सांगितलेलं व्रत, ते व्रत जर शूरसेनांनी कृतवीर्यानी केलं तर कृतवीर्यानी केल्यानंतर त्याची संतती अशी अंगहीन का निर्माण झाली? आणि मग उत्तरादाखल जे शब्द दिलेले आहेत ते आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत। उत्तरादाखल या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं राजाला संतती अंगहीन झाली कारण राजांनी व्रत अंगहीन केलं। ही रचना व्यवस्थित समजून घ्यायची आहे, कारण ती आपल्या कामाची आहे, लक्षात घ्या। व्रत अंगहीन केलं म्हणजे काय? व्रतामध्ये अनेक नियम सांगितलेले असतात। वास्तविक इतकी नियमावली आहे की तेवढी सगळी नियमावली आपण कधीही पालन करू शकत नाही। म्हणून मग का सांगितली त्याचा अर्थच व्यवस्थित समजून घ्या। एवढी सगळी नियमावली सांगितली कारण जेव्हा तुम्हाला एखादी अलौकिक गोष्ट प्राप्त करायची असते तेव्हा त्याचं साधनही तेवढंच अलौकिक लागतं। तुम्ही सामान्य गोष्टीचा विचार करत असाल तर ठीक आहे, सामान्य गोष्टी मिळेल। मी प्राध्यापकी क्षेत्रातला माणूस आहे म्हणून सांगतो, नुसतं पास व्हायचं असेल ना अर्धा तास पाऊण तास अभ्यास केला तर पुरेसा आहे, पण ज्याला मेरिट यायचं असतं ना त्याला तासन तास अभ्यास करावा लागतो, वर्षभर अभ्यास करावा लागतो, रात्रीचा दिवस करावा लागतो। तेवढी मेहनत घेतल्याशिवाय मोठे फळ मिळत नाहीत, लक्षात घ्या। ज्याला केवळ आनंदाकरता व्रत करायचंय त्यांनी 2-4 नियम नाही केले तर बिघडत नाही, त्याचा एखादा नियम सुटला तर बिघडत नाही। पण ज्याला काही मिळवायचंय, लक्षात ठेवा, काही ना काहीतरी तेवढं मोठं दिल्याशिवाय तेवढं मोठं प्राप्त होत नसतं। हा जगाचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे, भगवंताचा नियम आहे। जोपर्यंत तुम्ही काहीतरी पेरणार नाही तोपर्यंत उगवणार नाही। आणि मग पुढचा नियम त्याच्यात सांगितला, पेरताना जर चुकीचं पेरलं तर उगवताना बरोबर कसं उगवेल? साधारण नियम आहे। पेरताना जर धान्य चुकीच्या पद्धतीचं म्हणजे निम्न दर्जाचं असेल तर उगवणारं जे धान्य असणार आहे तेही निम्न दर्जाचं येणार आहे। पेरताना तुम्ही एखादी सामान्य गोष्ट पेराल आणि उगवताना तुम्हाला अद्वितीय दर्जा मिळाला पाहिजे असं होत नसतं। हा नियम उपासनेच्याही बाबतीत आहे, हा नियम साधनेच्याही बाबतीत आहे। हे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचंय। आणि मग का असं अंगहीन झालं? समर्थ रामदास स्वामी एखादं फार सुंदर वर्णन करतात। ते म्हणतात, यथा सांगते कर्म काही घडेना,
घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. हे सूत्र आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय की तुम्ही यथासांग कर्म जोपर्यंत करणार नाही त्याच्यात सांगितलंय तसं करणार नाही. मोठी पंचायत असते लोकांची. अनेकांना काही काही गोष्टी करायच्या असतात, पण लक्षात ठेवा, अनुभवातले विषय मी आपल्याला सांगतो. अनेक लोकांचे वेगवेगळ्या पद्धतीने फोन येतात, वेगवेगळ्या पद्धतीने मेसेज येतात, त्या सगळ्यांमध्ये त्यांच्या चर्चा असतात. त्या चर्चांमध्ये ते काही काही प्रश्न विचारतात. आपण एखादी गोष्ट सांगावी की असं असं शास्त्राने सांगितलंय, या पद्धतीने करा. त्यांचं पुढचं वाक्य फार अजब असतं. ते म्हणजे आम्ही तर मात्र असं करतो, तसं नाही चालणार का? मी म्हटलं हा काय प्रश्न आहे का? असं नाही चालणार का म्हणजे काय? पण त्यांनी काहीतरी चित्रविचित्र करावं असं त्यांना वाटतं. त्याच्या पलीकडचं त्यांना जे करायचं असतं त्याला तुम्ही हो म्हणा अशी विचित्र अपेक्षा असते. व्यवस्थित लक्षात ठेवा, शास्त्रात असं नसतं चालत. तुम्हाला जे सांगितलंय ते करावं लागेल. तुम्हाला वाटतं ते म्हणून नाही जमणार. बरं, बाकीच्या गोष्टीत आपण करतो का? मला सांगा, डॉक्टरनी एखादी गोळी सांगितली, ती नाही भेटली तर ही घेतली, असं करतो का? नाही करत. वकिलांनी एखादा सल्ला दिला, असं असं वाक्य वापर, त्याच्याऐवजी दुसरं वाक्य वापरता का? नाही वापरत. इंजिनियरनी समजा एखादी गोष्ट सांगितली, या पद्धतीची वस्तू विकत घे, ती इथं वापर, त्याच्याऐवजी दुसरी वापरता का? नाही वापरत. मग मला सांगा, जर भौतिक जीवनात या गोष्टी नसतील जमत तर या अध्यात्मात कशा चालतील? या साधनेत उपासनेत कशा चालतील? तिथं आपल्याला वाटेल ते नाही, पण आपल्याकडे मोठी पंचायत आहे. भोळा भाव या नावाने वाटेल ते केल्या जातं. अतिशय चुकीचा शब्द आहे, अतिशय फसवा शब्द आहे. काही भोळा भाव वगैरे प्रकार नाही. जे सांगितलंय तेच, जसं सांगितलंय तसं. आपल्या डोक्याचा विषय नाही त्याच्यामध्ये लावायचा. समजून घ्या श्री गुरूंकडून, समजून घ्या योग्य व्यक्तीकडून, समजून घ्या शास्त्राच्या जाणकारांकडून. जसं सांगितलंय तसं करा, तरच जसं सांगितलंय तसे फळ मिळतील. तुम्ही जर वाटेल ते कराल तर फळ वाटेल तेच मिळणार आहे. हे सांगायकरता कथा सांगितलेली आहे. आपल्याला वाटेल ते नाही, आपल्याला जमतं ते नाही. इतर वेळा करा, जेव्हा तुम्हाला काहीच मिळवायचं नाहीये, केवळ आनंदाकरता करायचंय, तेव्हा तुम्ही 2-4 गोष्टी इकडे तिकडे झाल्या तर चालू शकेल. पण जेव्हा सकाम उपासना आहे, राजाला संतती नाहीये, राजा मरायला टेकलेला आहे, तशा अवस्थेत त्याला संतती पाहिजे, म्हणून तो व्रत करतोय, सकाम उपासना करतोय. सकाम उपासना योग्यच झाली पाहिजे, जशी सांगितली आहे तशीच झाली पाहिजे. ती नाही झाली तर काय होतंय? कथा आपल्याला सांगते, बालक अंगहीन जन्माला येतं. कोणतं अंग चुकलं होतं? नंतर जेव्हा महर्षी दत्तात्रेय तिथे येऊन पोहोचतात, भगवान दत्तात्रेयांनी त्यांना सांगितलं, म्हणजे तू राजा पंचायत अशी केली होती की ज्यावेळी तू व्रत करत होता त्यावेळेमध्ये तुला जांभई आली, आणि जांभई येणे, शिंक येणे, खोकला येणे या गोष्टींना शास्त्रामध्ये अयोग्य म्हटलेलं आहे. हे आल्यानंतर आचमन करावं असा नियम सांगितलेला आहे. प्रत्यक्ष जलाचमन शक्य नसेल तर मी आपल्याला बोलताना सांगितलं होतं की जर पाणी नसेल अशा वेळा जवळ तर हे 3 बोट कानावर इथं दाबावेत वरच्या भागावर, त्याला कर्णाचमन असं म्हणतात. त्यातल्या त्यात अपवाद म्हणून ते करावं, इतर वेळा रोज नाही. जेव्हा जलद सबळ असेल तेव्हा जलद घ्यावं, अर्थात तेही पुन्हा पारायण सुरू आहे, मध्येच आली जांभई, त्यावेळेला आचमन नसतं करायचं, कारण मध्ये काही खायचं प्यायचं नाही हा नियम असतो. या सगळ्या बाकीच्या नियमांचा विचार करून आचमन सांगितलं व्रतामध्ये, ते तू व्रत केलं नाही. दुपारी बसला होता, जांभया देत होता, आचमन न करता राहिला, व्रत अंगहीन झालं, परिणाम तुला अंगहीन मिळाला. तुला एवढा भयानक एक लहानसं आचमन विसरलं तर पोरग हातपायहीन असलेलं, त्याचं उत्तर आहे व्रत तेवढ्या मोठ्या कामाकरता करताय ना, मग फळं तेवढे मोठे मिळतील. आणि फळं जर तेवढे मोठे असतील तर त्याचे वाईट जे फळं आहेत तेही तेवढेच मोठे मिळतील. हा भाव आपल्याला सांगायचा आहे. 12 वर्ष गेले, पोरगा तसाच आहे, हात नाही पाय नाही, कोणताच उपाय करता येत नाही. वैद्यकशास्त्रात तिच्यावर काही उपायच नव्हता. राजाच्या जवळ पंचायत होती, मुलाला हातपाय फुटावे यासाठी वैद्य तरी काय करणार होते? राजवैद्य निष्फळ होते. राजा केवळ काळ काढत होता. 12 वर्षाचा काळ गेला. पहिले ही 12 वर्षाचा विषय दिलाय, पुढे तपश्चर्या 12 वर्षाची सांगितली. हा 12 वर्षाचा काळ जो आहे ना तो फार महत्वाचा आहे. बोलता बोलता मध्ये आपण एका व्याख्यानात बोललो होतो, प्रवचनात बोललो होतो, 12 वर्षच का? तुमच्या माझ्या या शरीराची रचना राज्यसभेसारखी असते किंवा विधानसभेसारखी असते. राज्यसभा कधीच बरखास्त होत नाही, लक्षात घ्या, ती सतत असते. उदाहरणाकरता मी आपल्याला सांगतोय, राज्यसभेमधले दर 2 वर्षांनी, 6 वर्षाचा कार्यकाळ आहे त्या प्रत्येक व्यक्तीचा, दर 2 वर्षांनी 1/3 लोक निवृत्त होतात, नवीन 1/3 भरले जातात.
जुने 2/3 नवीन 1/3 पुन्हा 3ला 3 पूर्ण या अर्थाने दर 2 वर्षांनी हे कमी जास्ती होत राहतात, नवीन नवीन येत राहतात, जुने जात राहतात. राज्यसभा सातत्याने असते, ती अखंड असते. तशी या शरीराची रचना आहे. या शरीरामध्ये असंख्य नवीन पेशी निर्माण होत राहतात, तयार होत राहतात, नष्ट होत राहतात. नाना प्रकारे त्या पेशींचा बदल होत राहतो. हे जे चक्र चालू आहे ना सतत, लक्षात ठेवा, या शरीरातली प्रत्येक पेशी कधी ना कधीतरी बदलणार आहे ना, निश्चित बदलणार आहे. ही जे सगळ्या पेशींचं परिवर्तन आहे, काहींचं 10 वेळा होईल, काहींचं 50 वेळा होईल, काहींचं शेकडो वेळा होईल, काही पेशी एकदा दोनदा होतील, पण संपूर्ण शरीरात आता आज या क्षणी तुमच्या माझ्या शरीरात ज्या पेशी आहेत, या सगळ्याच्या सगळ्या पेशी बदलतील केव्हा? त्याचं उत्तर आहे 12 वर्षात. मग आपल्याकडे तपश्चर्या 12 वर्षाची सांगितली. याचा अर्थ तपपूत अशा प्रकारच्या सगळ्या पेशी, आणि त्या सगळ्या पेशी याचा अर्थ प्राधान्याने मेंदूतल्या पेशी. कारण शेवटी मानवी जीवन हे त्या मेंदूच्या आधारे आहे. त्यातले सगळ्या पेशी भगवन नामाने युक्त, साधनेने युक्त, उपासनेने युक्त असल्या पाहिजे. मग त्या देहाला अद्वितीय लाभ मिळतात. म्हणून कायम लक्षात ठेवा, आपल्याकडे किमान कोणती गोष्ट 12 वर्षाची सांगितली. तुम्हाला पटकन नाही जमत का? त्याचं उत्तर आहे नाही. कायम लक्षात ठेवा, अध्यात्माच्या क्षेत्रात, साधनेच्या क्षेत्रात, उपासनेच्या क्षेत्रात इन्स्टंट नावाची गोष्ट नसते. आणि व्यवहारातही तुम्हाला सांगतो, विषय निघाल्या म्हणून 1 मिनिट विषयांतर करून सांगतो, ज्या गोष्टीचे परिणाम ताबडतोब होतात ना, ती गोष्ट कधीच चांगली नसते. परिणाम केव्हाही दीर्घकालिकच असले पाहिजे. म्हणजे दूध पिलं की ताकद येते की नाही? निश्चितपणे येते. पण असं पिलं दूध आली ताकद, असं होतं का? त्याचं उत्तर आहे नाही. 15-20 मिनिटात ताकद जाणवेल का? त्याचं उत्तर आहे नाही. वर्षानुवर्ष दूध प्यावं लागेल तेव्हा ताकद येते. पण पुढची गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, वर्षानुवर्ष दूध पिल्यानंतर जर आली ताकद ना, तर ती पुढे वर्षानुवर्ष टिकते. महत्वाचं आहे. तुम्हाला 15-20 मिनिटात परिणाम करणारे पेय नाही आहेत का? त्याचं उत्तर आहे. काही पेय आहेत असे घेतले की 15-20 मिनिटात परिणाम होतो, पण त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी तो परिणाम नालीच सापडतो. असे पेय काय कामाचे? नसले पाहिजे. कायम लक्षात ठेवा, इन्स्टंट नावाची गोष्ट नाही. तप 12 वर्ष या क्षेत्रात द्यावी लागतील, तेव्हा कुठे तुम्हाला सुयोग्य फळं मिळतील. 12 वर्ष राजाच्या त्या मुलाच्या आयुष्यातले गेले आणि 12 वर्षांनंतर काळ सुंदर आला. तर आता बालक नुसताच पडून होता. काय करत असणार आहे? फक्त चिंतन करत असणार आहे. कुठून तरी ऐकलेले कानावरचे शब्द असणार आहे. काय भगवंताची याच्यावर आवक कृपा आहे माहित नाही. हा भगवंताला सारखी प्रार्थना करतोय, का मला असं जन्माला घातलं? त्याचा परिणाम झाला. भगवान दत्तात्रेय येऊन पोहोचले. भगवान दत्तात्रेयांनी त्या बालकाला पाहिलं आणि राजा कृतवीर्याला म्हणाले, भाग्यशाली आहेस तू, अद्वितीय पोरगा तुझ्या घरी जन्माला आला, महापराक्रमी होईल, 1000 हात याला असतील, हा विश्वविजेता होईल. कृतवीर्य डोक्यावर हात मारून बसला. अहो त्याला हात नाही, पाय नाही, तुम्ही 1000 हाताच्या गोष्टी सांगताय, 2 सुद्धा नाही. हे सांगितलं, अरे काळजी करू नको, तेवढ्या मोठ्या कारणानंतर झालेला आहे, चतुर्थी व्रतानी झालेला आहे, असा कसा राहील? त्याला एक काळ लागेल परिपूर्णता प्राप्त होण्यासाठी. ती परिपूर्णता देण्यासाठीच मी आलेलो आहे. एक काम कर, त्या मुलाला माझ्या समोर आण, मी घेऊन जातो. भगवान दत्तात्रेय त्याला घेऊन गेले, जंगलामध्ये नेऊन एका स्थानावर स्थापन केलं. हालायचा प्रश्नच नव्हता, त्याला पाय नव्हते, हात नव्हते, जाईल कुठे? त्याला एका जागी बसवलं, त्याला गणेश नामाची उपासना दिली. त्या कृतवीर्याच्या मुलाने म्हणजे कार्तवीर्याने गणेश उपासना सुरू केली. त्या गणेश उपासनेचा परिणाम भगवान गणेश प्रसन्न झाले. या मोरयाने त्याला 1000 हात दिले. 2 हाताचं काही होऊन बसले, 1000 हात दिले. इथं 1000 हात शब्दाचा अर्थ समजून घेत जा. पुराणांमध्ये अशा प्रकारच्या ज्या रचना येतात त्याचे लगेच चित्र काढत बसू नका, गोंधळ निर्माण होतो. चित्रकारांनी आणि मूर्तिकारांनी आध्यात्मिक शास्त्रात प्रचंड गोंधळ करून ठेवलेले आहे. कायम लक्षात ठेवा, असं काही वर्णन नसतं. 1000 हात म्हणजे की इकडून तिकडून अशा फांद्या फुटल्यासारखे चित्रविचित्र हाताची रचना नव्हती. 1000 हात शब्दाचा अर्थ 500 माणसाचं बल त्याच्या ठिकाणी होतं, एवढाच अर्थ घ्यायचा. तेवढा अर्थ समजला की आपल्याला त्यातला भाव नेमकेपणाने लक्षात येईल. नाही तर पंचायत करतात. रावणाला 10 तोंड होते म्हटले की इकडे 4, इकडे 4, वरती 1, असं काहीतरी चित्रविचित्र डिस्कवरीवर तर एखादा असावा तसा रावण तयार करतात. असं नाही सांगायचंय. त्यांच्या 10 मुखाचा अर्थ वेगळा आहे. वराहमुख शब्द नाही कळला की डुकराचं तोंड काढून ठेवतात. नाही सांगायचंय शास्त्रकारांना. प्रत्येकाच्या मागचे वेगळे अर्थ आहेत.
500 माणसाचं बल असणारा, 1000 हात असणारा प्रचंड बाहुबल ज्याला आहे तसा तो बाहुबली तयार केला. तुम्हाला हा शब्द कशा करता आणला त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. आपल्याला माहिती असलेलं गंमत म्हणून सांगतो, हा विश्वातला पहिला बाहुबली. कारण या कृतवीर्याच्या मुलाची म्हणजे कार्तवीर्याची, ज्याला नंतर सहस्रार्जुन म्हटलं गेलं, त्याच्या राजधानीचं नाव आहे माहिष्मती. आता आपल्याला कळलं माहिष्मतीचा बाहुबली हा खरा बाहुबली. याला तिथं स्थापन करण्यात आलं, याला सांगण्यात आलं तपश्चर्या कर. या कार्तवीर्याने जिथे तपश्चर्या केली त्या स्थानाला सध्या आपण पद्मालय म्हणून ओळखतो. जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला हे स्थान पाहायला मिळतं. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. पुढी कथा मागे पुढे करून मुद्दाम एक पुढची कथा अलीकडे ओढून घेतो आणि इथं आपल्याला सांगतो गणेश पुराणात ती पुढे आलेली आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, एकाच मंदिरात 2 गणेश मूर्ती आहे आणि वैशिष्ट्य दोन्ही अत्यंतिक श्रेष्ठ विभूतींनी स्थापन केलेल्या. एक आता मी कथा आपल्याला सांगितली, सहस्रार्जुनांनी मांडलेले भगवान गणेश तिथे आहेत विद्रुमेश नावाने. दुसरे धरणीधर गणेश नावाने आहेत, ते शेषांनी मांडलेले आहेत. कधी काळी भगवान शंकरांच्या इथे एक उत्सव होता, त्या उत्सवात सगळ्या देवी देवता इकडे तिकडे जमल्या होत्या आणि त्या सगळ्यांच्या याच्यामध्ये भगवान शंकर मध्यभागी बसलेले आहेत. त्यांच्या गळ्यामध्ये भगवान शेष जिकडे तिकडे रुळतायत आणि त्यांच्या त्या शेषाच्या डोक्यात अहंकार आला की माझ्यासारखा अद्वितीय कोणी नाही. शंकरांच्या गळ्यात मी फिरू शकतो, विष्णूंना मी अंगावर घेऊन झोपतो, विनाकारण लोक इतर देवतांना महत्व देतात, माझ्यासारखा मोठा कोणी नाही. अहंकार आला. आता मला सांगा, जवळ इथंच आहे. पहिले अहंकार कळला कोणाला? भगवान शंकरांना, कारण त्यांच्या डोक्यांच्या जवळ आहे. भगवान शंकर एकदम झटक्यात उठले, इतक्या वेगात उठले की तो सर्प जो आहे, शेष जो आहे, तो खाली पडला, जमिनीवर आपटला तर पार त्याच्या सगळ्या अंगाला लागलं. कारण एवढ्या हिमालयावरून खाली पडलेला आहे, कोसळलेला आहे त्या दऱ्या खोऱ्यांमध्ये, त्याला सगळं अंग खेचळलं. त्याचा तो अहंकार गेला. त्यांनी भगवान शंकरांना प्रार्थना केली. शंकरांनी त्याला गणेश उपासना सांगितली. अरे म्हणे, तुझ्याजवळ भरपूर क्षमता दिली आहे, शक्ती दिली आहे, या पृथ्वीचं धारण तू करतो, तुला धरणीधर म्हणतात, पण लक्षात ठेव तुझ्याही पलीकडच्या शक्ती आहेत की नाही, तू त्या मोरयाला शरण जा. याच मंदिरामध्ये भगवान शेषांनीही गणेश उपासना केली आणि मी नाही, खरा धरणीधर मोरया तू आहे असं म्हणून धरणीधर गणेशाची स्थापना केली. एकाच मंदिरामध्ये 2 वैशिष्ट्यपूर्ण पौराणिक कथांनी युक्त असलेलं स्थान म्हणून पद्मालय आपल्याला पाहायला मिळतं. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि अत्यंत निसर्गरम्य अशा प्रकारचं स्थान आजही आपल्याला दर्शन देण्यासाठी आहे. या पद्मालयाची कथा आपल्या समोर सांगितली. सगळा कथा भाग देवराजेंद्र राजा शूरसेनाला समजावून सांगतायत. सगळं ऐकलं शूरसेनाने. तो चतुर्थीचं महत्व ऐकलं, त्यानिमित्ताने दुर्वेचं महत्व ऐकलं, वेगवेगळ्या कथा ऐकल्या. सगळं ऐकून झाल्यानंतर महर्षी भृशुंडींचं अद्वितीय चरित्र ऐकलं आणि सगळं ऐकून झाल्यानंतर शूरसेनाच्या मनात मूळ प्रश्न आला. तो म्हणाला, हे सगळं ठीक आहे, या निमित्ताने मला कळलं, आता मी माझ्या गुरुजींकडे जाईल, हे व्रत समजून घेईल, या व्रताचं अनुष्ठान करेल, इत्यादी सगळं बरोबर आहे. पण मूळ प्रश्न शिल्लक राहिला, तुमचं विमान जे इथं जमिनीवर पडलेलं आहे हे उडेल कसं? देवराजेंद्रही त्याच प्रश्नात आहेत. बरोबर आहे, मोठी अडचण आहे, आता काय करायचं? बरं, चतुर्थी व्रत, त्या चतुर्थी व्रताचं पुण्य दे असं त्यांनी उपाय सांगितला होता, पण त्याच्याकरता किमान पुढच्या चतुर्थीपर्यंत थांबणं भाग होतं. आता जेव्हा चतुर्थी येईल तेव्हा राजा किंवा राजाच्या प्रजेतले लोक चतुर्थी करतील, त्यातलं कोणीतरी चतुर्थीचं पुण्य देईल आणि त्यानंतर इंद्राचं विमान उडेल. तोपर्यंत इंद्र लोक चतुर्थी विरहित अशा प्रकारचं पुण्य मिळत नसल्यामुळे त्या राज्यातून तिथेच अडकून पडणार आणि स्वर्ग तिथे निर्राज्य अवस्थेमध्ये जाणार, अशी जी अवस्था निर्माण होईल ती फार पंचायतीची आहे. देवराज इंद्रही काळजीत आहेत, करायचं काय? आणि एक अजब गोष्ट घडली. तिथून दुसरं एक विमान उडत गेलं अशी कथा सांगते. ते दुसरं विमान उडत गेलं, त्या विमानाचा वारा देवराज इंद्रांच्या विमानाला लागला आणि देवराज इंद्राचं विमान सुरू झालं. असतं का? विचारू नका आता, त्याचं उत्तर आहे. या प्रत्येक कथांच्या मागच्या भूमिका आपण पाहतोय, त्या भूमिका आपल्याला समजून घ्याव्या लागतील, म्हणजे मग कथा आपल्याला विचित्र नाही वाटणार. कथेच्या मागचं तात्पर्य आपल्या लक्षात येईल. देवराज इंद्राचं विमान तर सुरू झालं, पण शूरसेनानी पाय धरले, म्हणे भगवान सगळं मान्य, ते जे काही झालं तेही मान्य, हे जे दुसरं विमान गेलं हे नेमकं कोणतं होतं? एक तर तुमचं विमान इथं थांबलं, हा आमच्यासाठी आश्चर्याचा भाग आहे. हे दुसरं विमान जे गेलं तो आमच्यासाठी आश्चर्याचा भाग आहे. आणि त्या विमानाच्या केवळ
निघालेल्या वाऱ्याने तुमचं विमान सुरू झालं. एकच काम करा, जायच्या आधी हे दुसरं विमान कोणतं होतं ते सांगा, त्या विमानात नेमका गेला कोण ते सांगा, त्याचं असं कोणतं पुण्य होतं ते सांगा, आणि त्या पुण्याने तुमचं विमान सुरू कसं झालं ते सांगा. आता एवढे सगळे प्रश्न विचारल्यानंतर देवराज इंद्र म्हणतात, एक दिवस थांब, उद्या त्याची उत्तरं देतो, मग आपण त्याच्यावर चर्चा करू. तोपर्यंत जय गजानन. गणेश भक्तांनो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. जय गणेश.